हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 5.4 की जी आपल्या CBSE बोर्डाचं थर्ड स्टँडर्डचा मॅथचा सेक्शन आहे डिव्हिजनचा, तो आपण आज काही तिच्यातले जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करूया. आता ह्या सुरुवातीला आपण 5.3 आणि 5.4 आणि नंतर जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत तेही आपण म्हणजे जे 5.5 मध्ये आहेत तेही सॉल्व करणार आहोत. पण आज आपण फक्त आणि फक्त 5.4 मधले एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. आता याच्यामध्ये क्वेश्चन 1 मध्ये आहे डिव्हाइड बाय 10 and 100 अँड राईट डाऊन देअर रिमाइंडर अँड क्वेश्चन्स. तिच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे 328 डिव्हायडेड बाय 10. अगदी मागे आपण जसे सॉल्व केलं आहे त्याच पद्धतीनं आपण हे सॉल्व करायचं आहे. तर तिच्यामध्ये बघूया, सुरुवातीला आपल्याला पूर्णचा पूर्ण 328 घ्यायचा नाही आहे किंवा 32 पण घ्यायचा नाही आहे. तर सुरुवातीला आपल्याला हा जो 3 आहे याच्याकडेच बघायचा आहे आणि यालाच आपल्याला डिव्हाइड करायचं सुरुवातीला. तर आपल्याला माहिती आहे की 10च्या टेबलमध्ये 3 येत नाही, म्हणून मागे सांगितल्याप्रमाणे आपण परत इथे 0 घेऊया. 10 0 जा 0 आणि इथं बघा हे 3 आले आणि हा 2 खाली जसाचा तसा आपण इथे खाली घेतला. आता 10 3 जा 30, 10 1 जा 10, 10 2 जा 20 अँड 10 3 जा 30. मग आपण काय करूया, इथे 3चा टेबल देऊया म्हणूया आणि 3चा डिव्हिजन देऊया. इथे बघा 2 - 0 2 आणि हा इथे 0 आला. आता परत हा जो 8 आहे हा 8 आपण खाली घेऊया. आता बघा 10 1 जा 10, 10 2 जा 20, 10 3 जा 30. मग 3चा जाईल का, 30चा नाही, कारण 30 28पेक्षा मोठे आहे. म्हणून आपण 10 2 जा 20 हा जो नियरेस्ट नंबर आहे 28चा त्याचा डिव्हिजन देऊया. 10 2 जा 20. इथे बघा हा 8 आणि हा 2 - 2 0. तर इथं कोशंट आला म्हणजेच क्वेश्चन म्हणजेच ॲन्सर हा आहे 32 आणि रिमाइंडर जे आहे ते आहे 8. ओके, तर अशा रीतीने हे आपण सॉल्व केलं आहे. इथं आपण सुरुवातीला 328ला 10नी डिव्हाइड केलं आहे. आता आपण 100ने डिव्हाइड करूया. 328 डिव्हायडेड बाय 100. आता इथे काय करायचं, आपण मागीलप्रमाणे परत आपण 3ला डिव्हाइड करूया 100नी. तर तो परत इथे 0 येतो. 100 3 जा 0 हा आपण इथे 3 घेतला आणि हा जो 2 होता हा इथे घेतला. पण 32ला 100नी जात नाही, कारण 100च्या टेबलमध्ये 32 येत नाही. म्हणून आपण काय करूया, परत 0 घेऊया. हा 0 इथे, हा 2, हा 3 आणि हा जो 8 आहे हा 8 इथे घेऊया. आता बघा 100च्या टेबलमध्ये 100 1 जा 100, 100 2 जा 200 आणि 100 3 जा 300. ठीक आहे, 100 3 जा 300. तर हा 8 इथे 2 आणि इथे आला 0. तर बघा इथे क्वेश्चन काय आलं, क्वेश्चंट आहे 3 आणि रिमाइंडर जे आहे ते आहे 28. आता बघा मुलांना इथे तो आपण एक तुलना करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. सेम फिगरला म्हणजे 328ला जेव्हा 10नी आपण डिव्हाइड केलं तेव्हा 32 क्वोशंट येतो आहे, ॲन्सर येतो आहे आणि 8
रिमाइंडर आहे आणि ज्यावेळी आपण 100ने डिव्हाइड करतो आहे त्यावेळी कोशंट येतो आहे 3 आणि जो रिमाइंडर आहे तो येतो आहे 28. हे बघा, तर हा फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता अजून आपण एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 650 डिवायडेड बाय 10. आता बघा, परत आपण त्याच मागच्या स्टेप्स परत फॉलो करायचे आहे न विसरता. तर 6ला 10ने आपण पहिल्यांदा डिवाइड करूया आणि इथे 10च्या टेबलमध्ये 6 येत नाही म्हणून आपण इथे 0 करूया. इथे 10 0 जा 0. इथे बघा हा आला 6. आता हा जो आहे हा 5 आपण इथे घेतला. आता 10 1 जा 10, 10 2 जा 20, 10 3 जा 30, 10 4 जा 40, 10 5 जा 50, 10 6 जा 60. आता बघा इथे 6चं डिव्हिजन जातं आहे आणि इथे हे 5 आणि इथे हे 6 - 6 0. आता इथे हा जो 0 आहे हा आपल्याला इथे खाली घ्यायचा आहे. मग किती आला बघा इथे. आता बघा इथे आहे 10. 10ने आपण आता 50ला डिवाइड करूया. तर 10 5 जा 50. बरोबर आहे. 10 5 जा 50. इथे आला 5 0. हा आला 0. हा आला 0. तर बघा इथे आपलं कोशंट आहे 65 आणि रिमाइंडर आलं 0 0. रिमाइंडर आहे 0 0. ठीक आहे. आता तेच एक्झाम्पल 650 याला अगोदर आपण 10ने डिवाइड केलं आहे. आता आपण 100ने करूया. आता नेहमीप्रमाणे बघा 6ला 100ने आपण डिवाइड करूया तर येत नाही. 6 100च्या टेबलमध्ये येत नाही कारण 100 हा डिव्हायझर मोठा आहे या 6पेक्षा म्हणून आपण इथे 0 घेतला. हा 0 जसा तर तसा. 6 - 0 6. आता बघा हा जो 5 आहे हा आपण खाली घेतला. इथे परत 65ला आपण 100ने डिव्हाइड करूया. तर 100 1 जा 100. हा 65 पण येत नाही म्हणून आपण इथे परत 0 घेतला आणि इथे परत हा 0 आला. हा 5 हा 6 जसाचा तसा. आता हा जो आहे 0 याला आपण इथे खाली घेतला. आता 100च्या टेबलमध्ये आपल्याला 600 1 जा 600, 600 2 जा 200, सॉरी 100 2 जा 200, 100 3 जा 300, 100 4 जा 400, 100 5 जा 500, 100 6 जा 600. तर इथे बघा 6चा आपल्याला डिव्हिजन जाते. तर इथे आपण लिहूया 600 0 हा 5 आणि 6 - 6 0. आलं लक्षात मुलांना. आता इथं आपण कोशंट लिहून घेऊया. कोशंट आहे 6 आणि रिमाइंडर हा आहे 0. करेक्ट. तर अशा रीतीने हे आपण सॉल्व केले आहेत. आता आपण एक काम करूया. आता आपण 4 डिजिटचे जे नंबर्स आहेत त्यांना आपण 10 आणि 100ने डिवाइड करूया. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण घेऊया 2370 डिवायडेड बाय 10. सो वी विल राईट डाऊन हिअर 2370 डिवायडेड बाय 10. आता परत आपण आपली नेहमीची पद्धत वापरूया. 2 येत नाही 10च्या टेबलमध्ये म्हणून आपण इथे 0 घेतला. इथे परत 0 घेतला. 2 - 0 2 आला. हा जो आता इथे आहे हा 3 आपण इथे घेतला. 10 2 जा 20, 10 2 जा
20 आणि 10 3 30. मग 30चा तर आपल्याला उपयोग होणार नाही, म्हणून 10 2 20 म्हणजे 2चा आपल्याला डिव्हिजन जाते इथे 23ला. ह्या 3 आणि 2 - 2 हा 0. बरोबर आहे. आता हा जो 7 आहे, ह्या 7ला आपण इथे खाली घेऊया. आता बघा इथे 10 3 30, 10 4 40. 40 37पेक्षा लार्जर आहे, बिगर आहे, म्हणून आपण घेता नाही येणार. म्हणून आपण काय करूया, 10 3 30 ते लिहूया. 10 3 30. 7 - 0 7, 3 - 3 0. ठीक आहे. आता हा जो 0 आहे याला आपण खाली घेऊया आणि इथे घेतला. आता हे सोपं आहे. 70ला 10 परफेक्ट डिव्हिजन जाते. 10 7 70. इथे आला हा 0, हा आहे 0. बरोबर आहे. तर आपण इथे लिहूया. कोशंट काय आला, कोशंट आला 237 आणि रिमाइंडर आला 0 0. ठीक आहे. आलं लक्षात. अत्यंत सोपं आहे, व्हेरी इझी. फक्त आपल्याला आपल्या स्टेप्स या सोडायच्या नाही. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला टेबल पाठ करायचे आहे. ठीक आहे. आता 2370 डिवायडेड बाय 100. परत करूया. 2ला आपण आणि 100ने करूया. 2 100पेक्षा छोटा आहे म्हणून आपण इथे 0 घेतला. 100 0 2ला करूया म्हणून आपण इथे परत 0 येईल. हा 2 - 0 2 येईल. आता हा जो 3 आहे हा इथे आपण घेतला. 23ला आपण 100ने डिव्हाइड जर केलं तर 23 100च्या टेबलमध्ये येत नाही, कारण तो छोटा आहे 100पेक्षा. सो दॅट्स वाय वी विल अगेन राईट डाऊन 0 हिअर आणि परत इथे 0. 3 - 0 0 आणि हा 2 जसाचा तसा आला. आता परत हा जो 7 आहे ह्या 7ला आपण इथे खाली घेऊया. बरोबर आहे. तर 100 2 200. सॉरी, इथे बघा हा 7, हा 0 आणि हा 0. आता हा 0 उरलेला आहे म्हणून हा 0 आता परत आपण काय करूया, इथे घेऊया. मग 70नी आपल्याला 100 डिव्हाइड करता येत नाही. इथे बघा आता हा मी लिहिण्यामध्ये बोलता बोलता राहून गेलं, तर इथे 3 - 0 3 आला आणि हे जे उरलं खाली ते आलं 370. आता 370ला आपण जेव्हा 100ने डिव्हाइड करू तेव्हा तो 3चा तिथे डिव्हिजन बसेल. मग 3 आणि इथे हे 300 हे 0 हा 7 3 - 3 0. ठीक आहे. तर याचं ॲन्सर येणार बघा, आपलं कोशंट आहे 23 आणि रिमाइंडर आलं 70. रिमाइंडर आहे 70. तर अशा रीतीने हे आपल्याला सॉल्व करायचे आहेत. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया आणि आफ्टरवर्ड्स वी विल सी टुवर्ड्स द वर्ड प्रॉब्लेम्स. ओके. So we will take next example, that is I 9852 divided by 10. Again here we will repeat the same steps.
So we will take 9 first. Here 9 is smaller than 10, that's why we will see take here 0 0, 9 minus 0 that is 9. आता हा इथे परत हा जो आलेला 8 आहे, हा 8 ला आपण इथे घेऊया. आता 10 9 जा 90, राईट. इथे हा 8 आला, इथे हा 0 आला. आता हा 8 नंतर हा जो 5 आहे, ह्या 5 ला आपण इथे खाली घेतलं. सो 10 8 चा 80, 10 8 चा 80. हा 5, हा 0. Again we will take these two below. आता बघा 10च्या टेबलमध्ये 52 येत नाही, पूर्ण परफेक्ट डिव्हिजन नाही आहे, परंतु 10 5 जा 50, 10 5 जा 50. So here remains 2 minus 0 2, here 5 minus 5. तर इथे क्वेश्चन काय आला बघा, क्वेश्चन आहे 985 and remainder 2. ओके, अशा रीतीने आपण हे सॉल्व केलं आहे. बघा मुलांनो, आता नेक्स्ट तेच एक्झाम्पल आहे 9852. याला आपण आता 100ने डिवाइड करूया. परत आपण जाऊया, 9ला 100ने डिव्हिजन जात नाही, म्हणून आपण इथे 0 घेतला. हा इथे 9 आला, हा आला इथे 8, करेक्ट. 98ला पण 100ने जात नाही, कारण 98 100पेक्षा छोटा आहे, म्हणून आपण इथे परत 0 घेतला. आणि इथे परत आपण हा 0 घेतला. हा 8, हा 98. आता हा जो 5 होता, ह्या 5ला आपण इथे खाली घेतला. आता बघा 100च्या टेबलमध्ये 9चा याला डिव्हिजन जाते, तर 100 9 जा 900, 5 8 आणि ह्या 0. आता बघा मुलांनो, आता हा जो 2 आहे, ह्या 2ला आपण इथे परत खाली घेऊया. म्हणजे काय येणार 852. इथं 100 8 जा 800 येतो, म्हणून 8 आणि इथे 800 आला. हा 2, हा 5 आणि हा 0, करेक्ट. तर आपण आता इथेच एक क्वोशंट लिहून घेऊया. क्वोशंट आला म्हणजे आन्सर आलं 98 आणि रिमाइंडर हा आला 52. ओके, तर अशा रीतीने हे सॉल्व करायचे आहेत. आणि आपण प्रत्येकाचे 2 एक्झाम्पल्स घेतले, 3 डिजिटचे आणि 4 डिजिटचे. आता आपण नेक्स्ट बघूया 1000ने डिव्हिजन केल्यानंतर कसं आन्सर आपल्याला काढता येतं, ते आपण आता चेकआउट करूया. बघा मुलांनो, आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2385 डिवायडेड बाय 1000, 1000. आता दिसायला अत्यंत आपल्याला वाटतं की हे बापरे किती हार्ड असेल, पण हार्ड हेही नाही आहे. जसं आपण मागील 10 आणि 100 प्रमाणे केलं तसंच यालाही आपण सॉल्व करूया. अतिशय सोपे आहे. तर नेहमीप्रमाणे आपण परत जाऊया ह्या 2 वरती. 2ला आपण 1000ने डिवाइड करूया. आता याच्यामध्ये 2ला 1000 जात नाही, म्हणून आपण नेहमीप्रमाणे इथे काय केलं, 0 टाकला. इथे आला परत 0, हा आला 2 मायनस 0, हा 2. आता हा इथे 3 घेतला आपण, बरोबर आहे. आता ह्या 23ला पण 1000 जात नाही, म्हणून आपण परत इथे 0 घेतला. हा 0 इथे परत,
हा 3, हा इथे 2 जसाचा तसा आला. आता बघा हा 8 आहे, या 8ला आपण इथे टाकूया, ठेवूया. बघा 238 इज स्टील स्मॉलर दॅन 1000. 238 हा 1000पेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे त्याला आपण डिवाईड करू शकत नाही. म्हणून आपण परत इथे 0 घेतला, इथे हा परत 0 घेतला. हा 8 - 0 8, हा 3 जसाचा तसा, हा 2 जसाचा तसा. आता बघा मुलांनो, हा जो 5 उरलेला आहे, ह्या 5ला आपण इथे खाली घेऊया. ठीक आहे. आता 2385 डिवायडेड बाय 1000. तर इथे 2चा बसतोय बघा, 1000 2जा 2000, म्हणून इथे आपण इथे 2 घेतले. ठीक आहे. मायनस 2000. 5 - 0 5 आलं, 8 - 0 8 आलं, नंतर 3 - 0 3 आला, आणि 2 - 2 0 आला. राईट. तर इथे आपण परत लिहून घेऊया बाजूला. कोशंट आहे 2, quotient means answer, and remainder that is 385. बघा किती सोपं आहे, फक्त आपल्याला स्टेप्स चुकवायच्या नाही. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे C 5.4 मधलं. तिच्यामध्ये 7004 डिवायडेड बाय 1000. परत आपण इथे सॉल्व करूया, अत्यंत सोपं आहे. सो अगेन 7ला 1000 जात नाही, म्हणून आपण इथे 0 घेतला. बरोबर आहे. आणि इथे आपण इथे 0 घेतला. हा 7 जसा तसा, 7 - 0. आता हा जो 0 होता हा इथे घेतला. ह्या 70ला सुद्धा 1000ने जात नाही, म्हणून आपण इथे परत 0 घेतला. हा 0, हा 7. बरोबर आहे. आता बघा हा जो 0 आहे, ह्या 0 परत इथे आपण घेतला, खाली घेतला. आता हे झाले 700. आता 700ला 1000ने जातो का? नाही जात, म्हणून आपण इथे परत 0 घेतला. इथे हा परत 0 आला. सो 0 0, हा 7 जसाचा तसा. आता आपण काय करूया, हा जो 4 आहे, या 4ला आपण इथे खाली घेऊया. बरोबर आहे. तर हा 4 इथे आला. माझा 7004ला आपण 1000ने जर डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला तर 7चा तिथे डिव्हिजन जाते. बरोबर आहे. म्हणून आपण इथे 7 लिहूया. 1000 7 7000. राईट. हा 4 - 0 4 आला. इथं हा 0. आता इथेही 0 आणि इथेही 0. राईट. तर आपण इथे नेहमीप्रमाणे कोशंट लिहून घेऊया. कोशंट आहे 7 आणि रिमाइंडर आहे 4. ओके. बघा अत्यंत सोपं आहे. तर आपण आता नेक्स्ट जे एक्झरसाइज आहे ते आपण सॉल्व करूया. ती आहे 5.5. हेही सोपं आहे, फक्त आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्समध्ये समजून घ्यायचं असतं की त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते वर्ड बाय वर्ड आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर जे डिव्हिजनचं ऑपरेशन आहे ते आपण करूया. ठीक आहे. तर बघा मुलांनो, आता आपण एक्झरसाइज 5.5 हे बघूया. याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे ए, ते आपण वाचूया.
अजय डोनेट्स ₹7,500 टू 3 NGOज. आता बघा, प्रत्येक सेंटेन्सचा जो मिनिंग आहे ते आपल्याला मराठीत किंवा आपल्या जी मदर टंग आहे त्यातून आपल्याला समजून घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर अजय जो आहे त्यांनी डोनेट केलं. डोनेट करणं म्हणजे काय? दान करणं. तर त्याने काय दान केलं? तर ₹7,500 त्यांनी डोनेट केलं, दिले. कुणाला दिले? तर NGOजला दिले. आणि किती NGOज आहेत त्या बघा, तर ह्या आहेत 3 NGOज आहेत. आता NGO म्हणजे काय? नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजे जे सामाजिक क्षेत्रात काम करतात, लोकांच्या हितासाठी काम करतात, त्यांना आपण NGO म्हणतो. की ज्याच्यात गव्हर्नमेंटचा संबंध नसतो तर त्याला आपण NGO म्हणतो. तर अशा 3 NGOजला, 3 NGOजला त्यांनी किती दिले? अजयनी 7,500 दिलं. ठीक आहे. आता तो पुढं काय म्हणतो? इफ ही मेक्स इक्वल डोनेशन्स. जर त्याने इक्वल म्हणजे समान डोनेशन दिलं प्रत्येकाला, ह्या म्हणजे तिघी NGOजला, देन हाऊ मच डज ईच NGO गेट. तर हे प्रत्येक NGO आहे तिला किती पैसे मिळतील हे त्यांनी विचारलं आहे. कळलं? अगोदर बघा, वर्ड प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे की समजून घेणं की आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे. ठीक आहे. आता बघा मुलांनो, आता आपल्याला त्याच्यातनं मिनिंग काय निघालं की जे 7,500 दिले, टोटल अमाऊंट किती आहे? 7,500 ही टोटल अमाऊंट दिली आहे अजयने, डोनेट केलेली. आणि त्याला किती लोकांमध्ये म्हणजे किती NGOजमध्ये वाटली? 3 मध्ये वाटली. तर मग आणि आपल्याला विचारायचं आहे, त्यांनी विचारलं आहे की प्रत्येक ईच NGOला किती पैसे मिळाले. तर अशा वेळेस आपण काय करायचं असतं की ही जी टोटल अमाऊंट असते याला आपण किती NGOज आहेत? 3 आहेत. त्या 3नं आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. आणि मग जो याचं ॲन्सर येईल, क्वोशंट येईल, तेवढी अमाऊंट ही प्रत्येक NGOला मिळाली असं आपल्याला तेव्हा कळेल. ठीक आहे. मग आपण काय करूया, आता याला डिव्हाइड करूया. सो आता बघा, 7ला आधी आपण करूया 3ने डिव्हाइड. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 9चा जाणार नाही, 3 2 जा 6. करेक्ट. 7 - 6 1 आला. आता हा जो 5 आहे या 5ला आपण खाली घेतला. आता बघा इथे 3 5 जा 15, हा 0, हा 0. बरोबर आहे. आता बघा, हा जो 0 आहे ह्या 0ला आपण अगोदर खाली घेतला. आता ह्या 0ला 3ने टेबल जात आपलं डिव्हिजन जात नाही. मग आपण काय करूया, परत ह्या 0ला 3ने डिवाइड करण्यासाठी इथे 0 ठेवूया. आणि इथे हा 0, हा परत 0. आणि बघा, हा जो शेवटचा उरलेला 0 आहे यालाही आपण खाली घेऊया. आता ह्या 0ला 3ने डिव्हाइड करायचं आहे. मग 3च्या टेबलमध्ये 0 तर काही येत नाही. मग परत आपण इथे 0 घेऊया आणि हा आला 0. हे बघा, आलं लक्षात मुलांनो? आता म्हणजे उत्तर किती आलं आहे? ॲन्सर आला, क्वोशंट आहे 2,500 आणि रिमाइंडर आहे 0. बघा, इथे आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, कारण इथे हे जे शेवटचे 0 होते, बरोबर आहे, हा जो 0 आपण इथे ओढला, खाली पुलअप केला, त्याला 3न जेव्हा आपण डिव्हाइड करू तेव्हा इथे 0 आला. बरोबर आहे. परत हा जो 0 खाली आणला इथे, ह्या 0ला परत 3ने आपण डिव्हाइड करताना 0 घेतला आणि ह्याचं रिमाइंडर आलं 0. आणि म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे, प्रत्येक डिजिट जो असतो त्याला डिव्हाइड करत यायचं आहे खाली. एकदम आपल्याला जंप खाली करायची नाही, 2 2 3 3 डिजिट्स मिळून. समजलं? आता हा बघा मुलांना, आता हा वर्ड प्रॉब्लेम आहे, म्हणून याला आपण जनरली ॲन्सरमध्ये लिहायचं. काय लिहिणार होता? ईच NGO
will get ₹2,500. आता हे आलं आपला फायनल ॲन्सर. ठीक आहे, तर आपण असं करूया, आता इथे थांबूया ह्या व्हिडिओसाठी. आता उरलेले जितकेही प्रॉब्लेम्स आहेत, वर्ड प्रॉब्लेम्स, हे आपण एक एक पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तोपर्यंत काही अडचण असेल तर नक्की विचारा आणि काही सजेशन्स असतील तर तेही द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.